कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी बाह्य संस्था नेमण्यासह हॉकर्स झोनची उभारणी करणं यासह विविध विषयांवर कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली। बायोमेट्रिक कार्ड असणाऱ्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी यावेळी नगरसेवकांनी केली आहे। यावेळी काही महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले तर काही नामंजूर करण्यात आले आहेत। यावेळी पाणीपट्टीच्या दरवाढीला सर्वांनी विरोध केला आहे। कोल्हापूर महापालिकेची सर्वसाधारण सभा आज महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत पार पडली। सुरुवातीला परिवहन उपक्रमाकडील निरुपयोगी स्क्रॅपची विक्री करणं, महापालिका कर्मचाऱ्यांचा निवृत्ती वेतन देणं याबाबतचे ठराव मंजूर करण्यात आले। पाणीपट्टीच्या दरवाढीला मात्र सर्वांनी विरोध केला। महापालिकेकडील शासकीय दस्तऐवजांवर आईचं नाव बंधन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। कसबा बावडा इथल्या शाळा क्रमांक 7 मध्ये आधीच समस्या असल्यानं या ठिकाणी बाल न्याय मंडळ होऊ नये अशी मागणी नगरसेविका स्वाती येवलुजे यांनी केली। त्याला नगरसेवक सुनील मोदी यांनी पाठिंबा दिला। त्यामुळे याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं ठरलंय। लुगडी ओळ ते बिंदू चौक परिसरातील अतिक्रमण हटवण्यावरून जोरदार चर्चा झाली। या ठिकाणच्या बायोमेट्रिक कार्ड असणाऱ्यांवर तसंच नियमात असणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी विनाकारण कारवाई केली आहे। त्यामुळे सुपारी बहादर अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी गटनेते आदिल फरास यांनी केली आहे। अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कारवाईमुळे या ठिकाणी तलवार हल्ला होऊन 7 जण जखमी झाल्याचं आदिल फरास यांनी सांगितलं। फेरीवाल्यांसाठी शहर पथ विक्रेता समिती गठीत करण्याबरोबरच हॉकर्स झोन आणि नो हॉकर्स झोनची उभारणी केली जाईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी यावेळी सांगितलं। महापालिकेच्या ताब्यातील जागेत सांस्कृतिक भवनं उभारणं, नवीन व्यवसाय परवाने देणं, खासगी जागेतील पार्किंगसाठी व्यवसाय परवाने देणं, कोंबडी बाजार इथलं मार्केट आणि शाहू प्लॉट मार्केट या जागेचा पुनर्विकास करून कमर्शियल कॉम्प्लेक्स करणं तसंच पार्किंग सुविधा उपलब्ध करणं असे ठराव मंजूर झाले। याबरोबरच कामगार चाळ आणि रिलायन्स मॉल जवळील जमिनीचा विकास करणं, दिव्यांग मुलांच्या शाळेच्या आरक्षित जागेला ना हरकत दाखल्याच्या सेवा शुल्कमध्ये 100% सूट देणं, विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी महावितरण कंपनीला प्रस्ताव पाठवणं, विशेष समित्यांना निधी उपलब्ध करून देणं हे ठरावही मंजूर झाले। कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी बाह्य संस्था नेमण्याबाबत शहर अभियंत्यांचा प्रस्ताव दाखल झाला होता। यावर वादळी चर्चा होऊन अखेर हा ठराव मंजूर झालाय। यावेळी उपमहापौर अक्षय जरग, गटनेते इंद्रजित बोंद्रे, प्राध्यापक जयंत पाटील, सभागृह नेते मुरलीधर जाधव, नगरसेवक अमर समर्थ, दुर्वास कदम, प्रवीण केसरकर, विजयसिंह खाडे, गटनेते शारंगधर देशमुख, नगरसेविका पूर्वा राणे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक आणि नगरसेविकांनी विविध विषयांवर चर्चा केली।